महानगरपालिकेची उल्हासनगरमध्ये तोडक कारवाई। कॅम्प 5 येथील रस्त्याच्या कडेला दुकानदारांनी बेकायदा वाढीव बांधकाम केलेले हे नगरपालिकांनी तोडले। दुकानदारांनी प्रश्न उपस्थित केले, परंतु हे बेकायदा बांधकाम तोडले जाणार असे प्रशासनाचे आदेश आहे। याबद्दल बोलताना नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिलेली ही माहिती। महानगरपालिका क्षेत्रात नेताजी चौक ते हिल्लाइन पोलीस स्टेशन त्याच्या पुढे लालचक्की चौक असं रस्त्याचं रुंदीकरणाचं काम करण्यात येत आहे। सदरचा रस्ता हा MMRD मार्फत तयार करण्यात येत आहे। सदर रस्त्यात बाधित होत असणाऱ्या बांधकामांना मार्किंग देण्यात आली होती, तसेच नोटीस बजावण्यात आली होती। नोटीस बजावल्यानंतर देखील जे दुकानदार होते रस्त्याने बाधित होणारे त्यांनी त्यांची दुकाने काढून घेतली नव्हती। त्यामुळे माननीय आयुक्त व मान्य अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशाने आज पोलीस बंदोबस्त घेऊन जी दुकानं बाधित होत होती रस्त्याने अशी 39 दुकाने निष्कासित करण्यात आलेली आहेत। किती दुकानावर कारवाई करण्यात आली आणि अनेकांचा विरोध होता या ठिकाणी? कारवाईला सुरुवातीला थोडा विरोध झाला आम्हाला। लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला वेळ द्या, जो रस्ता आहे तेवढाच बनवा, तर परंतु मान्य आयुक्तांचे आदेश होते तसं आपल्याला रस्ता बनवायचा आहे, त्यामुळे निष्कासन कारवाई करणे आवश्यक आहे। त्यामुळे आम्ही 39 दुकाने जी रस्त्याने बाधित होती ती काही दुकानं अंशतः तोडलेली आहेत आणि काही ठिकाणी दुकानांची पूर्णपणे गेलेली आहेत। काही RCC बिल्डिंग्स पण आहेत, त्याच्यामध्ये 3 इमारती पण आहेत, 3 ते 4 इमारती आहेत। त्यापैकी एक इमारत ती रिकामी होती, ती निष्कासित करण्यात महापालिकेने सुरुवात केलेली आहे आधीच 8 दिवसापूर्वीच। आणि जे इतर 3 इमारती आहेत त्यांचा आता पावसाळा चालू आहे, त्याच्यामध्ये रहिवासी वापर आहे, त्यामुळे पावसाळ्यानंतर मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कारवाई इमारतीमध्ये करण्यात येईल। सदरचा रस्ता किती फूट रुंदी होता? सदरचा रस्ता हा 22 मीटर रुंदीचा सध्या करण्यात येत आहे।